सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या 26 वर्षीय आशा राणी भोसले यांनी दिनांक 3 जून 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। त्याच दरम्यान एका अल्पवयीन मुलीला तिच्या रंगावरून वडिलांनी सातत्याने बोलल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची घटना घडली। तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि उपसभापती डॉक्टर नीलम गोरे या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असताना सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी जंगम, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार या सर्व अधिकाऱ्यांसोबत नीलम गोरे यांनी बैठक घेतली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या। आज सोलापूरमधल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची मी बैठक घेतली आणि ती अनौपचारिकच चर्चा होती, परंतु त्याच्यामध्ये काही मुद्दे होते की एक घटना घडलेली आहे। आशा राणी भोसले यांचा अत्यंत दुर्दैवी असा आत्महत्येतून मृत्यू झालेला आहे। अशा घटना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडत आहेत। दुसऱ्या 2 घटनांमध्ये सोलापूरमधल्या सुद्धा छळाला कंटाळून अजून एका महिलेने आत्महत्या केलेलीच आहे। पण अजून एक वेगळी आणि अतिशय खेदकारक घटना म्हणजे 14 वर्षाच्या मुलीला वडिलांनी सातत्याने काळतोंडी म्हणून हिणवल्यामुळे त्या 14 वर्षाच्या मुलीनीसुद्धा आत्महत्या केलेली आहे। या संदर्भात प्रत्येकाच बाबतीत आपण पोलिसांना जबाबदार धरू शकत नाही। समाजाच्या मध्ये जी स्त्रियांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याची एक दुजाभाव सगळा, मग तो वडिलांकडून केलेला असेल किंवा पतीकडून केलेला असेल, हा जो सहन करायला लागतो आहे त्याच्यामधून अतिशय दुर्दैवी अशा घटना घडत आहेत। मी आज पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी तसंच DCP सोलापूर शहराच्या ज्या आहेत त्याचबरोबर CEO डेप्युटी CEO दोघंही जण, परिवहनचे अधिकारी अशांशी तपशीलवार चर्चा केलेली आहे आणि लवकरच पंढरपूर इथल्या स्थानिक देवस्थानचे प्रश्न, स्थानिक नगरपालिकेचे प्रश्न आणि वारी ही सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून तिथलं जर का सुरळीत यंत्रणा झाली नसेल तर मग बाकी बरेच प्रश्न उपस्थित होतात। त्या दृष्टीने एक लवकरच बैठक घेणार आहे। पण आज महत्त्वाचं म्हणजे आशा राणी भोसले यांच्या विषयामध्ये ज्या पोलिसांनी तडजोड केली परंतु नंतर ती प्रत्यक्षात आली नाही आणि महिलेचा छळ झाला, त्या पोलिसांची तुम्ही चौकशी करा, अशा प्रकारचे निर्देश मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहेत। त्याचबरोबर सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण मिळून त्यांच्याकडच्या भरोसा सेलमधल्या ज्या महिला आहेत त्यांची